नमस्कार. आपण नाशिक जिल्ह्यात आहोत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे गेल्या 2 दिवसापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलाचा मृत्यू झाला होता. ही 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर असताना गेल्या 1.5 महिन्यापूर्वी वनरवाडी येथे एका 21 वर्षीय मुलीच्या देखील बिबट्याच्या हल्ल्यातच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यापूर्वी देखील अनेक घटना या परिसरामध्ये घडत असतात. याच अनुषंगाने या ठिकाणी वन विभागाच्या वतीने तसेच प्रशासनाच्या वतीने AI सिस्टीमचा वापर करून या ठिकाणी डिजिटल पद्धतीने बिबट्याचं लोकेशन कसं घेता येईल या संदर्भातची त्यांनी इक्विपमेंट लावून या ठिकाणी डिजिटल पद्धतीने बिबट्या डिटेक्ट झाल्या सायरन वाजेल अशा पद्धतीने माझ्या पाठीमागे बघू शकता हे इक्विपमेंट लावण्यात आलेलं आहे. या इक्विपमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी बिबट्या जर निदर्शनास आला, कॅमेऱ्याच्या निदर्शनास जर आला तर या कॅमेऱ्यामधून तो कैद होईल आणि त्यानंतर या ठिकाणी बिबट्याचं सायरन वाजून परिसरातील नागरिकांना हा सतर्कतेचा इशारा असेल. हे यंत्र हे AI पद्धतीचे असून AI पद्धतीच्या माध्यमातून ह्या यंत्राचा वापर करून बिबट्या डिटेक्ट करण्यात येणार असून या परिसरामध्ये बिबट्याचे वारंवार होणारे अटॅक असतील तसेच बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मनुष्याचा मृत्यू असेल अशा घटना वारंवार घडत आहेत. तसेच पाळीव प्राण्यांचा देखील या परिसरात फडशा पाळत बिबट्या हे करत आहे. त्यामुळे या परिसरात वारंवार घटना घडत आहेत. त्याचा आळा बसण्यासाठी वन विभागाच्या वतीने या सिस्टीमचा वापर करण्यात आला. आपल्याशी बोलण्यासाठी येथील स्थानिक नागरिक आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार. काय नाव तुमचं? माझं नाव बबन संपतराव डामाळे. काय सांगाल, आपल्या परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका मुलीचा आणि लहान बालकाचा मृत्यू झाला, तसेच हे उपकरण आपल्या इथे लावण्यात आलेले, याचा फायदा होईल का? नाही, ती घटना खूपच दुःखद होती. कारण त्या मुलीचा अंत झाला आणि त्याच्यानंतर कारण या परिसरात आहे ना कमीत कमी 6 ते 7 बिबटे निदर्शनात आढळून आले आणि इथं आमच्या वस्तीवर जवळपास 10-12 घर आहे. तर कायमच हे प्रकार होत असतात. आम्ही पिंजरे बरेच लावले. फॉरेस्ट ऑफिसर जे काळे साहेब आहेत त्यांचं खूप सहकार्य, कारण आणि दरवेळेस आम्ही ज्यावेळेस फोन करतो त्यावेळेस ते येतात उपस्थित, म्हणजे प्रत्येक अडचणीला. पण बिबटे पिंजऱ्यात पडत नसल्यामुळे ही यंत्रणा की शेतकऱ्यांना किंवा जवळपासच्या घरांना अलर्ट म्हणून ही प्रायोगिक तत्वावर लावली आता सध्या. परंतु पाळीव प्राणी ठीक आहे, बिबट्या आल्यानंतर हे सायरन वाजत जाईल, परंतु पाळीव प्राण्यांचं जर यामध्ये संरक्षण करायचं असेल काय नेमकं? पाळीव प्राणी शक्यतो प्रत्येकाने बंदिस्तच केले पाहिजे, कारण पाळीव प्राणी जर मोकाट राहिले, उघड्यावरती राहिले तर हे हल्ले होणारच आहे. वन विभागाकडून काय सांगण्यात येतं तुम्हाला? वन विभागाकडून हेच की आपण आपल्या प्राण्यांचं बंदिस्त ठिकाणी नियोजन करा आणि संध्याकाळच्या टायमाला छोटे जे मुलं आहे, वृद्ध आहे, यांनी काळजी घ्या. बाहेर निघताना टॉर्च घ्या, हातात काठी असू द्या आणि सायरन जर वाजला अलर्ट म्हणून तुम्ही प्रत्येकाने प्रत्यक्षात घरात जा. हो, घरात जा. या परिसरात सायरन लावल्यानंतर निदर्शनास आला का बिबट्या? नाही, पण मग 2 दिवस झाले वरच्या बाजूला डोंगर आहे तिकडं तरस आणि बेबट याच्यामध्ये झुंबड होताना आम्ही बघितली. झुंबड होताना? हो, बघितली. या परिसरामध्ये तुमचा काही दिवसापूर्वी तुमच्या इथे असलेल्या लहान बालकाचा देखील मृत्यू झाला, काय सांगाल? नाही, खूपच दुःखद घटना होती ती, पण आमच्यासाठी मोठा धक्काच होता आणि अशा घटना घडू नये त्याच्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहिलं पाहिजे. कारण शेवटी आणि परिसरात कमी 6 ते 7 बिबटे निदर्शनात आली आतापर्यंत. वन विभागाने काय केलं पाहिजे याच्यावरती? वन विभागाने ते ट्रॅप केले पाहिजे, पकडले पाहिजे, बंदिस्त केले पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठेतरी व्यवस्थित त्याची उपाययोजना केली पाहिजे. आपण बघू शकतो वन विभागाच्या वतीने बिबट्या जेरबंद करण्यात यावा, तसेच बिबट्या ट्रॅप करून त्याला कायम बंदिस्त करण्यात यावे अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून होत आहे. या सायरनचा ग्रामस्थांना कितपत फायदा होणार ते देखील पाहणे तितकंच महत्वाचं आहे. परंतु या परिसरात बिबट्यांचा कायम वावर असल्याने कायमच नागरिकांना असेल, पाळीव प्राण्याला असेल, त्याचा विजा त्याची नुकसान सहन करावे लागत आहे. यावरती वन विभागाने लवकरात लवकर प्रतिबंध आणावा अशी देखील मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. लावण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो हा पिंजरा, या ठिकाणी हा पिंजरा लावण्यात आलेली. या ठिकाणून मध्ये बिबट्या गेल्यानंतर ती समोर जी फळी दिसते त्या फळीवरती पाय पडल्यानंतर हा जो दरवाजा आहे ही खटकी मध्ये जाते आणि ही खटकी मध्ये गेल्यानंतर हा दरवाजा बंद होतो आणि बिबट्या यामध्ये जेरबंद होतो. परंतु या ठिकाणी आपण पाठीमागे बघू शकता त्या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी एक लोभन म्हणून तिथं भक्ष ठेवला जातो. त्या जाळीमध्ये भक्ष ठेवल्यानंतर
बिबट्या पिंजऱ्यात अडकण्यासाठी समोरून त्याला एंट्री करावं लागते, तेव्हा त्या भक्ष्यापर्यंत पोहोचल असं त्याला वाटतं आणि अशा पद्धतीने हा बिबट्या पकडण्याचा ट्रॅप आहे. परंतु या पिंजऱ्यामध्ये बिबट्या गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, परंतु बिबट्या पिंजऱ्यात अद्यापर्यंत अडकत नाहीये. परंतु या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने असेल, स्थानिक नागरिकांच्या वतीने असेल, या पिंजऱ्यामध्ये वारंवार बिबट्या जेरबंद व्हावा यासाठी सर्व प्रयत्न करत भक्ष्य ठेवून प्रयत्न केले जातात. अशा पद्धतीने हा बिबट्या जेरबंद करण्याचा पिंजरा आहे.